हॅलो एव्हरीवन. सगळ्यात आधी तर महाशिवरात्रीच्या सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. आता माहिती नाही हा व्लॉग तुमच्यापर्यंत मी कधी पोहोचवते ते, तर वर्षातून एकदा महाशिवरात्री येते म्हणून सगळेच हा उपवास करतात. तसंच आमचा दोघांचाही आज उपवास आहे म्हणून सगळ्यात आधी उठून हेअर वॉश करून घेतला. कुठलाही उपवास असो मी आधी हेअर वॉश करते आणि मगच पूजा वगैरे करत असते. तर सकाळचं हेअर वॉश आणि स्किन केअर रुटीन झाल्यावर मी देवपूजा करायला घेतली. रोज तर आपण देवपूजा करतोच, पण उपवासाच्या दिवशी वेगळीच फिलिंग येते पूजा करायला, जे की मला खूप जास्त आवडतं. आणि रोज घरात अगरबत्ती, कापूर आणि ओले धूप लावायला मला खूप आवडते. याने घरातील सगळी निगेटिव्ह एनर्जी घरातून निघून जाते आणि मन अगदी प्रसन्न होते. त्यानंतर सोसायटीत गणपती बाप्पा आणि महादेवाचे मंदिर आहे, तिथे आम्ही तिघे पूजेसाठी गेलो. गर्दी असल्यामुळे घरी यायला उशीर झाला होता. अजून फराळ वगैरे बनवायचं राहिलं होतं. तसंही साबुदाणे मी आदल्या दिवशी रात्री भिजवले होते. शेंगदाण्याचा कूट संपला होता म्हणून आधी कूट बनवून घेतला. थोडा जास्तच बनवून घेतला कारण परत परत बनवायला नको म्हणून. त्यानंतर रताळू बनवायला घेतले. तुपात छान रताळूचे काप परतून घेतले आणि त्यात चवीपुरती साखर घातली. त्यानंतर साबुदाण्याची खिचडी बनवली आणि आता आपला फराळ रेडी आहे. आधी यांना फराळ दिला आणि हे बघा, आदूला घाबरून आम्हाला वरती सोफ्यावर जेवायला बसायला लागतं, कारण खाली बसलो तर सगळं उचलून खाली फेकत, म्हणून आम्ही वरतीच बसतो. याचा फुल व्लॉग मी आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे, तर नक्की एकदा तुम्ही चेकआउट करा. परत भेटू, तोपर्यंत बाय.